नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचं आपलं जे सेशन असणार आहे यामध्ये आपण पर्यावरण हा जो आपला सब्जेक्ट आहे याचं सिलेबस डिकोडिंग करणार आहे। बघा, जनरली आपल्याला आयोगाकडनं जो सिलेबस येतो तो आपल्याला खूप शॉर्टमध्ये ब्रीफमध्ये असतो। त्यामध्ये हार्डली आपल्याला 2 ते 3 वाक्य दिलेले असतात किंवा पॉईंट दिलेले असतात, पण त्यावरून आपल्याला नेमका अंदाज येत नाही की त्या विषयाची नेमकी खोली किती आहे, किती सब टॉपिक्स आहे आणि त्यामध्ये आपल्याला नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे। तर ह्या सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत तर याला एक सोल्युशन म्हणून आपण आजचे सेशन घेतोय। तर यामध्ये आपण पर्टिक्युलरली पर्यावरण या विषयाचं सिलेबस डिकोडिंग करणार आहे। आणि बघा, या विषयासाठी हे महत्त्वाचं पण का आहे, कारण जनरली यामध्ये वेगवेगळे आपल्याला टर्म्स दिलेले आहेत। पर्यावरण, परिस्थितिकी, त्यानंतर जैवविविधता, त्यानंतर वेगवेगळ्या संस्था। मग असं जेव्हा आपण वाचतो सिलेबसमध्ये तर तेव्हा आपल्याला नेमकं लक्षात येत नाही की हे वेगवेगळे टॉपिक आहे का, किंवा हे एकाला एक म्हणजे कनेक्टेडच आहे, किंवा मग हा वेगवेगळे सेपरेट पार्ट आहे का त्यामध्ये, मग यामध्ये नेमका आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे। तर असं थोडंफार आपल्याला कन्फ्युजन असतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, पर्यावरण हा जो विषय आहे तर पर्यावरण हा असा विषय आहे जो चालू घडामोडीमध्ये आपल्याला याचं फार जास्त महत्त्व दिसून येते। कुठलीही महिन्यामध्ये जेव्हाही आपण न्यूज वाचतो किंवा करंटचं मॅगझिन वाचतो तर त्यामध्ये आपल्याला पर्यावरणविषयी डेडिकेटेडली आपल्याला न्यूज दिसतात। आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरांवर वेगवेगळे करार होत असतात, वेगवेगळे संस्थांच्या मीटिंग्स होतात, वेगवेगळे प्रोटोकॉल एक्सेप्ट केले जातात। तर ह्या सर्वांमध्ये पर्यावरण हा चर्चेचा विषय असतो। त्यामुळे याचं चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरमध्ये याचं इम्पॉर्टन्स फार जास्त आहे आणि त्यामुळे पेपरमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस पण हे जास्त असतात। म्हणजे बघा, पर्यावरण हा असा विषय आहे की भलेही कोर पर्यावरण अंतर्गत तुम्हाला प्रश्न यातले कमी वाटले तरी चालू घडामोडीमध्ये देखील पर्यावरण आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर मग अशा वेळेस आपल्याला नेमका आपला सिलेबस कसा आहे, आपल्याला कोणते कोणते पॉईंट आहे, आणि त्यावेळेस जेव्हा आपण चालू घडामोडींचा अभ्यास करणार तर तेव्हा कुठले पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहे, किती डेप्थमध्ये करायचं आहे आणि त्याचं बेसिक काय आहे हे पण समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर त्या अनुषंगाने आपण आजचं हे सेशन घेतोय। ठीक आहे, तर बघा, आपण फास्ट ट्रॅक बॅच आपण लॉन्च केलेली आहे। तर फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आता आपलं पर्यावरण हा विषय सुरू होणारच आहे। ठीक आहे, तुम्हाला मॉड्यूल्स आले असतील। तर पर्यावरण हा विषय सुरू करण्याच्या आधी आपण सुरुवातीला नेमका त्याचा सिलेबस कसा आहे आणि आपल्याला किती टॉपिक्स कव्हर करायचे आहे, कुठले कुठले टॉपिक्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, किंवा परीक्षेमध्ये कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले गेले, त्यानंतर चालू घडामोडीमध्ये जे पर्यावरणच्या रेग्युलर न्यूज असतात मग ते टॉपिक नेमकं कशाच्या संबंधित आहे, त्याचं बेसिक काय असणार आहे, तर हे सर्व आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करू। ठीक आहे, तर अजूनही काही विद्यार्थी असतील की ज्यांना फास्ट ट्रॅक बॅचबद्दल माहिती हवी असेल तर ते अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता। आणि बघा, आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेची। तर ही टेस्ट सिरीज आपली लगेच लॉन्च होणार आहे आणि याची एक्सप्लेनेशन देणारी टीम पण असणार आहे। तर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल किंवा टेस्ट सिरीजबद्दलही तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर ते देखील तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकता। ठीक आहे, तर बघा, आपण डायरेक्टली आपल्या पार्टवर येऊ। बघा, आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे तर त्या सिलेबसमध्ये तुम्हाला 3 शब्द दिसून येणार। बघा, पहिला जो शब्द आहे तो असणार आहे, एक म्हणजे आपल्याला दिलेला आहे पर्यावरण। ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे परिस्थितिकी, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे जैवविविधता। ठीक आहे, आता हे 3 पार्ट जे आहेत ते आपल्याला पर्यावरण या विषयामध्ये स्टडी करायचे असतात। आता बघा, या तीनही मध्ये नेमका डिफरन्स काय आहे, हे वेगवेगळे टॉपिक्स आहे का, आणि याचा आपल्याला यामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे तर हे आपण आज क्लिअर करणार आहे। ठीक आहे, तर बघा, पर्यावरण म्हणजे नेमकं तुम्हाला फक्त पर्यावरणचा अभ्यास करायचा आहे का, नाही। तर बघा, जो ओव्हरऑल सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला 3 पार्ट दिसणार, 3 किंवा आपण असं म्हणू 4 पार्ट आहे। ओव्हरऑल सिलेबसमध्ये तुम्हाला 4 पार्ट दिलेले आहे। त्यामधले पहिला जो पार्ट आहे त्यामध्ये येणार पर्यावरण, परिस्थितिकी।
ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये येणार जैवविविधता हा कन्सेप्ट, आणि त्यानंतर जो लास्ट पार्ट आहे त्यामध्ये कव्हर करायचे आहेत सर्व संस्था आणि सर्व कायदे. ठीक आहे, म्हणजे हे त्यामध्येच येणार सर्व संस्था, कायदे जे पर्यावरण संबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरांवर असलेल्या वेगवेगळ्या संस्था, मग त्यांचे प्रोटोकॉल्स, त्यांचे रूल्स रेग्युलेशन हे सर्व बघायचं आहे. आणि हे करत असतानाच त्या संबंधी जे कायदे केले जातात ते कायदे देखील आपल्याला बघायचे आहेत. तर ओव्हरऑल जर सिलेबस आपण बघितल्या पर्यावरणचा तर अशा 4 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड झालेला दिसून येतो. तर त्यामुळे आपण नेमकं पर्यावरण म्हणजे फक्त पर्यावरणबद्दलच स्टडी करत नाही, तर हे 4 सब पार्ट आपल्याला बघायचे असतात. आता बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं असा कुठला टॉपिक आहे तर बघा, ओव्हरऑल जर का आपण PYQ ॲनालिसिस केलं पर्यावरण या विषयाचं तर तुम्हाला लक्षात येणार की प्रत्येक पार्टला हे इक्वल वेटेज आहे. आता इक्वल वेटेज म्हणजे कसं बघा, हा जो वरचे जे 2 पार्ट आहे पर्यावरण परिस्थितिकी, ठीक आहे, हे पार्ट याला आपण असं म्हणू आपल्या कन्व्हिनियन्ससाठी की हे बेसिक कन्सेप्टचे पार्ट आहे. बेसिक कन्सेप्टचे पार्ट म्हणजे काय तर बघा, कुठलाही जो सब्जेक्ट असतो तो त्या सब्जेक्टची कोर थेरीज असतात, त्या संबंधी दिलेले गृहीतके असतात, त्यांच्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज असतात, बरोबर आहे. तर मग हे जे सर्व बेसिक आहे तर हे बेसिक आपल्याला ह्या 2 पार्टमध्ये कव्हर करायचे आहे, म्हणजे पर्यावरण आणि परिस्थितिकी. मग यामध्ये आपण काय काय बघणार आहे तर त्या विषयाच्या संबंधी असलेली सर्व डिटेल नॉलेज किंवा ज्ञान, म्हणजे पर्यावरण नेमकं कशाला म्हणायचं, पर्यावरणमध्ये कोण कोण येणार आहेत तर ते आपण डिटेलमध्ये इथे बघूच. तर असा हा बेसिक जो आहे तो ह्या 2 पार्टमध्ये आपला कव्हर होणार. त्यानंतर बघा, जैवविविधता हा पार्ट आपल्याला बघायचा आहे, तर हा जो आहे हा सेकंड पार्ट आहे असं मी म्हणेल. मग आता हा पार्ट महत्त्वाचा का आहे कारण बघा, करंट अफेअरमध्ये तुम्ही जे पर्यावरण वाचता किंवा करंट अफेअरमध्ये जे आपण रेफर करतो तर त्यातला मॅक्झिमम पोर्शन हा या पार्टसोबत लिंक्ड असतो. आता बघा, जनरली आपण चालू घडामोडींमध्ये पर्यावरण बाबतीत बघितलं तर मेजर फोकस कशावर असतात तर बघा, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, जीवावरण राखीव क्षेत्र, त्यानंतर वेगवेगळे मंत्रालयाकडून करण्यात आलेले कायदे, तर ह्या सर्व गोष्टी ह्या आपल्याला चालू घडामोडीमध्ये दिसून येतात. तर ह्या कोणत्या पार्टशी लिंक असतात तो असतो जैवविविधता. तर त्यामुळे हा जो पार्ट आहे हा करंट अफेअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच पद्धतीने बघा, हा जो आपला लास्ट पार्ट आहे संस्था आणि वेगवेगळे कायदे, तर हे देशाचे कायदे राहणार आहे, राज्यांचे असणार आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कायदे. आणि ह्या ज्या संस्था आहे ह्या संस्था, तर आता बघा हे पण आपल्याला न्यूजमध्ये दिसतात. इव्हन इन जनरल जर आपण केंद्र सरकारचा विचार केला तर बघा, आपले देशाचे पंतप्रधान असणार किंवा इतर कुठलेही मंत्री असणार जे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्याही कॉन्फरन्स म्हणजे परिषदेला जातात, तिथे ते अटेंड करतात किंवा ज्या काही मीटिंग्ज होतात, ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांच्या ज्या रेग्युलर मीटिंग्ज होतात, तर ह्या सर्वांमध्ये मग त्या मीटिंग कुठल्याही संस्थेच्या असणार किंवा ती संस्था पर्यावरण संबंधित असेल किंवा नसेल, जेव्हाही आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक देश एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यामध्ये पर्यावरणीय समस्या हा प्रॉब्लेम जो आहे हा कॉमन असतो. आणि प्रत्येक मीटिंगमध्ये, प्रत्येक परिषदेमध्ये, प्रत्येक कॉन्फरन्समध्ये या पार्टला टॅकल केल्याच जाते. किंवा आजही बघा, जर आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ, जर आपण ॲनालिसिस केलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या सर्वात महत्त्वाचं 2 ते 3 गोष्टी अशा कुठल्या सुरू आहे तर आपण म्हणणार की एक म्हणजे आतंकवाद हा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरा म्हणजे पर्यावरणीय समस्या. त्यामुळे बघा, अनेक देशांची एखादी परिषद असेल किंवा कुठलेही 2 देश जरी येत असतील, म्हणजे एका देशामध्ये दुसऱ्या देशाचे प्राईम मिनिस्टर किंवा कुठले मिनिस्टर भेट द्यायला येत असतील, त्यांच्यामध्ये कुठले करार होत असतील तर त्यामध्ये देखील पर्यावरणाचा समावेश असतो. म्हणजे पर्यावरणासंबंधी 1 किंवा 2 क्लॉजेस त्यामध्ये असतातच की पर्यावरणाची मुख्य समस्या आहे, त्यासाठी आपण असं करायला पाहिजे. तर यामुळे बघा, हा जो पार्ट आहे हा पण करंट अफेअरमध्ये रेग्युलर असतो. येत्या लक्षात, म्हणजेच कुठली परिषद झाली, कुठली मीटिंग झाली तर त्यामध्ये या संस्था, कायदे, त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना किंवा आपण असं म्हणू की कुठले इनिशिएटिव्ज लॉन्च केले जातात, एक अवेअरनेस इनिशिएटिव्ह, तर ह्या सर्व गोष्टी करंटमध्ये न्यूजमध्ये असतातच आणि त्यामुळे ह्या पण पार्ट जो आहे हा आपल्याला इम्पॉर्टंट ठरतो. ठीक
ठीक आहे. तर बघा अशा जे आपले जे 4 ते 5 पार्ट आहे आपल्या ओव्हरऑल सिलेबसचे, तर त्यामध्ये बेसिकमध्ये जे तुम्हाला कोर प्रश्न विचारले जातात पर्यावरणचे, तर त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉसिबिलिटी असते की यातून प्रश्न विचारले जाणार, आणि बाकी मग तुम्हाला माहीतच आहे की करंट अफेअर ओरिएंटेड यांचं वेटेज जास्त असल्यामुळे यावर देखील प्रश्न असतातच. तर आता एक्झॅक्ट आपल्याला हे कशा पद्धतीने स्टडी करायचं आहे याचा एक सिक्वेन्स काय असणार आहे हे पण आपण डिस्कस करणार आहे. तर बघा मी तुम्हाला एक जनरल इन्फॉर्मेशन सांगते. आपल्याला जो पर्यावरण हा जो विषय दिलेला आहे, तर यामध्ये आपल्याला प्रॉपर सिक्वेन्सनी त्यांनी दिलेलं नाही आहे की कुठला टॉपिक आपल्याला स्टडी आधी करायचा आहे, त्याला लिंक असलेला दुसरा टॉपिक कुठला असणार आहे, आणि मार्केटमध्ये जे सध्या वेगवेगळे रेफरन्स बुक अवेलेबल आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडेफार असे मागे पुढे टॉपिक दिसतात, कन्सेप्ट दिसतात. मात्र पर्यावरण हा असा विषय आहे की यामध्ये प्रत्येक टॉपिक किंवा प्रत्येक कन्सेप्ट हा दुसऱ्या कन्सेप्टला लिंक असणार आहे. म्हणजेच बघा एक कन्सेप्ट जर का तुम्हाला क्लिअर झाला तर त्याच्या संबंधितच मग दुसरा कन्सेप्ट असणार, मग त्याच्या संबंधित तिसरा कन्सेप्ट असणार. म्हणजे अशा पद्धतीने सिक्वेन्शियल आपल्याला हा जो विषय आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला प्रत्येक टॉपिक जे आहे ते क्लिअर होणार, प्रत्येक कन्सेप्ट जर क्लिअर होणार. तुम्ही जर डायरेक्टली तिसरा कन्सेप्ट स्टडी केला आणि पहिला आणि दुसरा कन्सेप्ट जर क्लिअर नसला तर मग अशा वेळेस तुम्हाला इथे डिफिकल्टी येतात. मग आपण काय केलं आहे बघा, आपण हे प्रॉपर असा प्रॉब्लेम होऊ नये आणि कुठला टॉपिक कशाच्या रिलेटेड आहे, कशाचं लिंक लागत आहे, ह्या सर्व गोष्टींचा ॲनालिसिस करून एक मॉडेल तयार केलेलं आहे. तर हे मॉड्यूल आहे, हे आपण सिंहावलोकन बॅचमध्ये पण प्रोव्हाइड करतोच. तर ह्या मॉड्यूलमध्ये तुमचा प्रत्येक टॉपिक जे आहे हे सिक्वेन्शियली अरेंज केला आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय स्टडी करणं गरजेचं आहे, त्यानंतर मग तुम्ही कुठला टॉपिक करायला पाहिजे, तर अशा पद्धतीने सिक्वेन्शियल आपण हे मॉड्यूल दिलेले आहे. तर हा जो मॉड्यूल आहे तर हे मॉड्यूल म्हणजे नुसतं तुमचा सिलेबस नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण डेडिकेटली हे लेक्चर का घेतोय, तर हे मॉड्यूल म्हणजे नुसतं सिलेबस नाही आहे. तर हे मॉड्यूल म्हणजे तुमच्या अभ्यासाचा पॅटर्न कसा असणार आहे, की जेव्हा तुम्ही पर्यावरणचा अभ्यास करणार तर तुम्ही कुठल्या सिक्वेन्सनी तो अभ्यास करायला पाहिजे, कुठले टॉपिक आधी कव्हर करायला पाहिजे, कुठले नंतर करायला पाहिजे. तर ह्या सर्व पर्स्पेक्टिव्हनी हे जे मॉड्यूल आहे हे आपण डिझाईन केलेलं आहे. आणि त्यामध्ये बघा आपण असे जवळपास सर्वच टॉपिक इन्व्हॉल्व केलेले आहे की जे आपल्याला पेपरच्या दृष्टीने किंवा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण बरेचदा काय होते बघा, पर्यावरण संबंधी होते हे सहसा की आपल्याला सिलेबसचा तो पार्ट राहत नाही किंवा सिलेबसमध्ये तो दिलेलाही नसतो, परंतु करंटमध्ये चालू घडामोडींमध्ये जर का तो न्यूजमध्ये असेल तर मग त्यावर प्रश्न विचारले जातात. तर मग असे पण जे कन्सेप्ट आहे किंवा जे टॉपिक आहे ते पण आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहे की जेणेकरून तुम्हाला एक तुमच्याकडे एक पर्स्पेक्टिव्ह असणार आणि तुमच्याकडे एक आपण काय म्हणणार टॅली करायसाठी एक मॉड्यूल असणार की तुम्हाला हे टॉपिक कव्हर करायचेच आहे. तर हा फक्त सिलेबस नाही आहे, जरी आपण नाव या सेशनला सिलेबस डिकोडिंग असं दिलेलं आहे, पण मेन आपला जो फोकस असणार आहे तर तो तुमचा पॅटर्नवर असणार आहे की जेव्हा तुम्ही पर्यावरण विषयाचा अभ्यास करणार तर तुम्ही कुठल्या पॅटर्ननी तो अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा वन बाय वन आपण सुरू करू. सुरुवातीला आपल्याला पहिला पार्ट बघायचा आहे आणि तो पहिला पार्ट म्हणजे काय असणार आहे, बेसिक कन्सेप्ट जो मी म्हटलं होतं, म्हणजेच पर्यावरण आणि परिस्थितिकीच्या संदर्भात. मग आता बघा यामध्ये एक गोष्ट तर लक्षात घ्या, पर्यावरण हा कन्सेप्ट वेगळा असतो, परिस्थितिकी हा कन्सेप्ट वेगळा आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, आणि परिस्थितिकी म्हणजेच काय झालं, इकोलॉजी. येत्या लक्षात, इन्व्हायरमेंट अँड इकोलॉजी. तर आपल्याला हे दोन्ही कन्सेप्ट डिटेलमध्ये बघायचे आहे. मग बघा यामध्ये आपल्याला काय काय असणार आहे, तर पर्यावरण संबंधी सर्व बेसिकपासून आपण सुरुवात करणार की एक्झॅक्टली पर्यावरण म्हणजे काय, त्याला म्हणायचं काय आहे, कशाला पर्यावरण म्हणणार आपण. मग त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या पण आपल्याला बघायच्या आहेत. मग या संबंधी वेगवेगळे आपल्याला सायंटिस्ट आहे किंवा शास्त्रज्ञ आहे, मग त्यांनी दिलेल्या ज्या काही डेफिनेशन्स आहेत, त्यांनी आपल्याला कुठला एरिया सांगितला किंवा एक्झॅक्ट पर्यावरणमध्ये अभ्यास कशाचा केला जातो, तर हा सर्व जो एक बॅकग्राऊंड डेव्हलपमेंट असते कुठल्याही विषयाची, तर ते आपल्याला या पहिल्या पोर्शनमध्ये कव्हर करायचं आहे. मग त्यामध्येच आपण वेगवेगळे याचे प्रकार देखील बघणार आहोत. ठीक आहे. मग यामध्ये बघा तुमचं ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा पण पोर्शन येणार. म्हणजे कुठलाही सब्जेक्ट जेव्हा डेव्हलप होतो, तो अकॅडमीमध्ये शिकवला जातो, तर तो सब्जेक्ट तयार होण्यामागचं पण काही बॅकग्राऊंड असतात किंवा काही सायंटिस्टचं एक योगदान असतात त्यामध्ये, त्यांनी दिलेल्या थिअरीज, त्यांनी दिलेल्या डेफिनेशन्स. मग ह्या सर्व आपण इथे कव्हर करणार आहे. कशा संबंधी, पर्यावरण संबंधी.
आणि बघा, जर का तुम्ही याआधी PYQ बघितले असणार, एक चेक जरी केले असणार, तर तुमच्या लक्षात येणार की हे जे पर्यावरणीय व्याख्या असतात तर यावर नेहमी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये डेफिनेशनवर प्रश्न विचारला आहे की ही डेफिनेशन कोणत्या शास्त्रज्ञांनी दिली, किंवा शास्त्रज्ञांचं नाव सांगून मग त्यांनी कोणत्या प्रकारे डेफिनेशन दिलेली आहे. तर त्यामुळे हा परीक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर बघा, मग सेम गोष्ट आपल्याला कशासाठी बघायची आहे, तर ती परिस्थितिकीसाठी म्हणजेच इकोलॉजीसाठी. मग सेम इकोलॉजी म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या काय आहे, त्याचे प्रकार काय आहे, ते ह्या संबंधी सर्व डिटेल आपल्याला पहिल्या पोर्शनमध्ये बघायचे आहेत. मग एकदा जर का आपल्या लक्षात येणार की एक्झॅक्ट पर्यावरण म्हणजे काय, त्यांचे वेगवेगळे प्रकार काय असतात, मग तिथून आपला स्टडी सुरू होणार. बरोबर आहे. मग ते स्टडी सुरू करत असताना बघा, प्रत्येक गोष्टी हे वेगवेगळ्या घटकांनी तयार झालेलं असते. प्रत्येक गोष्टींची एक विशिष्ट रचना असते आणि प्रत्येक गोष्ट हे एकमेकांना इंटरलिंक असते. मग इथून आपला जो अभ्यास आहे तो सुरू होणार. म्हणजेच बघा, आपल्याला यांची मग संरचना बघायची आहे की अच्छा ठीक आहे, एवढ्या अशा गोष्टींना आपण जर पर्यावरण म्हणतोय किंवा परिस्थितिकी म्हणतोय, मग त्यांचे वेगवेगळे घटक कुठले आहे, मग त्यांचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. मग पर्यावरणीय स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बघा असे कन्सेप्ट येणार, जीव काय आहे, प्रजाती, लोकसंख्या, समुदाय, परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, इकोसिस्टीम. तर हे कन्सेप्ट येणार आहे. ठीक आहे. मग संरचना बघितल्यानंतर परत यांचे कोणते कोणते घटक आहे, कशापासून बनले आहेत ते. मग प्रत्येक घटक हा कुठलं ना कुठला कार्य करत असतो. ठीक आहे. मग यांचे कार्य काय आहे, मग जर हे सर्व घटक आहेत तर मग हे एकमेकांना इंटरलिंक आहे का, जर ते इंटरलिंक असणार तर मग त्यांच्यामध्ये ही आंतरक्रिया कशा प्रकारची असते, त्यांचे संबंध कशा प्रकारचे असते, त्यानंतर ते कुठल्या कुठल्या सेवा देतात, म्हणजे सर्व्हिसेस काय असतात त्यांच्या, तर हे पण आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर हे सर्व पर्यावरण आणि परिस्थितिकीच्या संदर्भात बघायचं आहे. तर बघा, इथे तुम्हाला बरेचसे विद्यार्थी जे कन्फ्यूज होतात, तर तुम्हाला समजलं असणार किंवा लक्षात आलं असणार. बघा, 3 जे शब्द आहे पर्यावरणमध्ये ते वेगवेगळे आहे. पर्यावरण, परिस्थितिकी आणि परिसंस्था. येतं लक्षात. त्यानंतर बघा, मग परिसंस्था आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहेत. मग परिसंस्थेचे परत घटक, कार्य. ठीक आहे. त्यानंतर परिसंस्थेचे प्रकार आपल्याला बघायचे आहे. मग आता हे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था ज्या आढळून येतात, मग त्यांच्याबद्दल बघा. तर जनरली आपल्याला 2 जे प्रकार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे, वारंवार त्यावर प्रश्न विचारले जातात. तर पहिला जो प्रकार आपल्याला बघायचा आहे बघा, तर पहिल्या बघा परिसंस्थेचे आपण 2 प्रकार बघणार आहोत. पहिली आहे जलीय परिसंस्था आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्थलीय परिसंस्था. ठीक आहे. मग आता जलीय परिसंस्था, मग त्याबद्दल परत डिटेलमध्ये. मग या जलीय परिसंस्थेचे झोन कुठले आहे, प्रवाळ आपल्याला हा एक टॉपिक आहे. तर प्रवाळ भित्तिका म्हणून, कोरल रिप्स म्हणून, तर हा याचं पर्यावरणीय महत्त्व फार जास्त आहे. तर आपल्याला ते बघायचं आहे. ते जलीय परिसंस्थेच्या अंडर येणार. त्यानंतर कोस्टल रेग्युलेशन्स झोन असतात. त्यानंतर पाणथळ प्रदेश, खारफुटी प्रदेश, सुपोषण म्हणजे युट्रिफिकेशन ऑफ लेक, हा देखील कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, आपण सिलेबसमध्ये आपल्याला कशा प्रकारचं दिलं आहे की सुरुवातीला बेसिक, मग त्याचं महत्त्व काय आहे, तो कन्सेप्ट नेमका काय आहे, तो एक्झॅक्ट कार्य कशा पद्धतीने करतो ते सर्व, आणि त्यानंतर मग त्याचमध्ये एक कन्सेप्ट येतो दुसरा, तो म्हणजे मग समस्या. की अच्छा, हे असं बेसिक आहे, याचं ओरिजिनल कार्य हे होतं, पण आता काहीतरी गडबड झाल्यामुळे यामध्ये ह्या समस्या तयार झालेल्या आहेत, आणि तोच आपल्याला एक टॉपिक आहे, तो म्हणजे पर्यावरणीय समस्या. तर समस्या आपल्याला कधी समजणार, जेव्हा आपल्याला आधी त्यांचं ओरिजिनल कार्य काय होतं हे लक्षात येणार. तर त्यासाठी आपल्याला हे सर्व गोष्टी इथे बघायच्या आहेत. मग सेम बघा, स्थलीय परिसंस्थेबद्दल आपल्याला बघायचं आहे. मग मृदेमध्ये प्राणी असतात, त्यानंतर वन परिसंस्था असतात, गवताळ प्रदेश असतो, बरोबर आहे, वाळवंटी प्रदेश असतो. तर ह्या सर्व आपल्याला पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यासायचे आहेत. आता मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देते. आपण इथंच फार डिटेलमध्ये जात नाही आहे, कारण सध्या थोडं कन्फ्यूज होऊन जाणार आणि आपल्या लक्षातही येणार नाही. त्यामुळे आपण फक्त आजचं जे सेशन असणार आहे हे डेडिकेटेडली आपण फक्त की आपला अभ्यासाचा सिक्वेन्स काय असायला पाहिजे यावरच आपण फोकस करू. ठीक आहे. त्यानंतर बघा, मग हेच संबंधी आता मला सांगा, ह्या परिसंस्था आहे, याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर मग काय होणार की पर्यावरणमध्ये जर विचार केला तर आपल्याला क्लिअर कट डिमार्केशन दिसते का, की अच्छा इथून इकडे ही परिसंस्था आहे, इथून इकडे ही परिसंस्था आहे. नाही, हे काय असते, मिक्सिंग असते, आपल्याला लक्षात येत नाही. मग हा जो मिक्सिंग झोन असते, जिथं अनेक परिसंस्था एकत्रित येतात,
किंवा दोन परिसंस्थेची जी बॉर्डर असते, तर मग त्याला काय म्हणायचं किंवा त्याचाही अभ्यास आपल्याला आहे, तर त्यालाच आपण म्हणतो इकोटोन. त्या का लक्षात. मग आपल्याला हे पण बघायचं आहे इकोटोन काय असणार. त्यानंतर किनार परिणाम. आता किनार परिणाम म्हणजेच कशाचे किनार, तर हे येणार परिसंस्थेचे. म्हणजे एक असा एरिया की जिथे बघा जलीय परिसंस्था आणि स्थलीय परिसंस्था एकत्रित येणार. मग यांची जी बॉर्डर आहे तिथे नेमकं काय आपल्याला आढळून येतात त्याचाही अभ्यास आपल्याला आहे. म्हणजेच ते येणार एज इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, किनार परिणाम, त्याला इकोटोन आपण म्हणतात. त्यानंतर निश हा एक कन्सेप्ट आहे आपल्याला. निश म्हणजे बघा आता बेसिकली जो अधिवास असतो किंवा पर्यावरण हे वेगवेगळे सजीव आणि निर्जीव घटकांनी बनलेले असतात. मग जो सजीव घटक असतो तर त्याचा एक्झॅक्ट काय रोल आहे तर त्याबद्दलही आपण बघणार आहे. देन नेक्स्ट बघा, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मग आपली आंतरक्रिया हा जो प्रकार आहे हा सुरू होणार. मग आता बघा वेगवेगळ्या परिसंस्था आपण स्टडी केल्या, मग त्या परिसंस्थामध्ये वेगवेगळे सजीव आहेत, वेगवेगळे निर्जीव आहेत. मग हे जर सर्व घटक आहेत तर हे एकमेकांना कशा पद्धतीने संबंधित आहे, यांच्यामध्ये कशा प्रकारचं इंटरॅक्शन होत आहे आणि हे इंटरॅक्शनचे पण आपल्याला प्रकार बघायचे आहेत. म्हणजे बघा आपण एक जनरल म्हणतो की पर्यावरणमध्ये कोणीही एकटा राहू शकत नाही इन आयसोलेशनमध्ये. प्रत्येकाला आपल्या आजूबाजूच्या सजीव आणि निर्जीव घटकांची गरज असते, कारण प्रत्येक घटक हा आत्मनिर्भर असतो का की सर्व गोष्टी तो स्वतःच तयार करणार नाही. मग अशा वेळेस तो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दुसऱ्या कुठल्या घटकावर तरी काय असणार, अवलंबून असणार. मग जर का तो अवलंबून आहे तर त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडणार. मग ही एक्झॅक्ट आंतरक्रिया नेमकी कशी आहे, मग ही पॉझिटिव्ह आहे का, म्हणजे पॉझिटिव्ह आंतरक्रिया म्हणजे काय की त्यांच्यापासून फायदा होतोय का, किंवा निगेटिव्ह आहे का, म्हणजे हे जे आंतरक्रिया होत आहे, इंटरॅक्शन होत आहे, म्हणजे नकारात्मक आहे का, यातून कोणाला नुकसान होत आहे का, तर हे पण आपल्याला बघायचे आहे. आणि यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे टाईप्स आहेत, तर हे पण आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहे. येत्या लक्षात. मग आता हे जर सर्व असेल तर मला सांगा एक बेसिक आपण बघू, म्हणजे एक जनरल स्टेटमेंट. बघा आपल्याला माहित आहे की पर्यावरणमध्ये प्रत्येक घटक हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. काही घटक असे आहे की जे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दुसऱ्या घटकांवर अवलंबून असतात अन्न निर्मितीसाठी किंवा अन्नासाठी. मग जर का एक घटक दुसऱ्या घटकांवर अवलंबून असणार, मग अशा वेळेस काय होणार, हे जे इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये होणार किंवा जे डिपेंडन्सी त्यांच्यामध्ये असणार, मग यातून त्यांचं एक स्ट्रक्चर तयार होणार की नेमकं कोण कोणावर डिपेंड आहे, कोण कोणाला कशा प्रकारची मदत करते आहे, कोणामध्ये पॉझिटिव्ह आहे, कोणामध्ये निगेटिव्ह आहे, म्हणजेच फायदा कोणाचा होतोय, नुकसान कोणाचं होतंय. मग याचं एक पूर्ण सिस्टीम तयार होणार. तर ही सिस्टीम म्हणजेच काय, तर बघा अन्न साखळी आणि अन्न जाळे. म्हणजेच एक्झॅक्टली पर्यावरणामध्ये अन्न कुठून कुठे ट्रान्सफर होत आहे, कोण कोणावर डिपेंड आहे, त्यांचं हे जे जाळं तयार झालं आहे हे नेमकं कसं झालं आहे, मग याचे वेगवेगळे लॉज आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळे पिरॅमिड्स बघायचे असतात. तर हे सर्व जो पार्ट आहे तो आपण या टॉपिकमध्ये करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सेम जसं मी तुम्हाला म्हटलं मनोरे म्हणजेच पिरॅमिड. मग हे जे डिपेंडन्सी असते, अवलंबित्व किंवा हे जे आंतरक्रिया असतात, मग हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून रिप्रेझेंट करतो. कधी आपण असा सिंपल ग्राफ काढून दाखवतो किंवा कधी वेगवेगळ्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशननी दाखवतो. मग अशा वेळेस मनोरे म्हणजेच पिरॅमिडनी दाखवतात. तर मग हे पिरॅमिड आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ओव्हरऑल ऊर्जेचा प्रवाह मग कसा होतो, म्हणजे हे जे अन्न आपण म्हणत आहे की अन्नासाठी दोन घटक एकमेकांवर डिपेंड आहे, तर मग एक्झॅक्टली ह्या अन्नापासून मिळणारी जी एनर्जी आहे तिच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मग ओव्हरऑल पर्यावरणमध्ये ही एनर्जी कशा पद्धतीने फ्लो होते, हिचा फ्लो कसा आहे, कुठल्या घटकापासून कुठल्या घटकाकडे ट्रान्सफर केल्या जाते, कोणाला जास्त एनर्जी आहे, कोणाला कमी आहे, तर हे सर्व आपण या ऊर्जा प्रवाह हा जो टॉपिक आहे यामध्ये आपण डिस्कस करतो. ठीक आहे. मग आता बघा इथपर्यंत तर हे अन्नाची वगैरे गोष्ट झाली, पण मला सांगा केवळ पर्यावरणमध्ये प्रत्येक जो सजीव आहे तर तो केवळ अन्नासाठीच डिपेंड आहे का एकमेकांवर? नाही. तर अन्नाव्यतिरिक्तही इतर गोष्टी आहे ज्या इतर प्रत्येक घटक हा एकमेकांवर काय असतात, अवलंबून असतात. आणि हे घटक अन्नच म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणणार, वेगवेगळे गॅसेस असतात त्यासाठी पण एकमेकांवर अवलंबून असतात. किंवा पर्यावरणमध्ये जे सजीव आहेत तर हे सजीव घटक प्रत्येक गोष्टीसाठी किंवा इनडायरेक्ट किंवा डायरेक्टली इतर गोष्टींसाठी हे निर्जीव घटकांवर अवलंबून असतात. म्हणजे बघा आपल्याला कसं रिलेशन दिसणार, सजीव निर्जीव. मग यांच्यामध्ये पण एक प्रकारची आंतरक्रिया घडून येणार. म्हणजेच बघा सजीव आणि सजीव यांच्यामध्ये असलेला संबंध हा तर आपल्याला बघायचाच आहे, पण सजीव आणि निर्जीव मध्ये असलेला संबंध पण बघायचा आहे. कोण कोणावर डिपेंड आहे, कोणामध्ये कसं इंटरॅक्शन आहे ते पण आपल्याला कव्हर करायचं आहे. मग यासाठी आपल्याला हा एक टॉपिक दिलाय बघा, जैव भू रासायनिक चक्रे. आता हे चक्रेमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, म्हणजे सायकलमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर बघा
पर्यावरणमध्ये वेगवेगळे एलिमेंट्स असतात, मिनरल्स असतात, गॅसेस असतात, जसं सल्फर आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे, फॉस्फरस आहे. मग हे सर्व जे घटक आहे हे सजीवांनाही उपयुक्त आहे किंवा रॅदर आपण असं म्हणू की ते महत्त्वाचे आहे, त्यांना गरज आहे. मग हे सर्व घटक एक ओव्हरऑल पर्यावरणामध्ये कशा प्रकारे फिरतात, कुठून कुठे ट्रान्सफर होतात, कुठून तयार होतात, त्यानंतर कुठे साठवल्या जातात. तर ओव्हरऑल यांचं जे ट्रान्सफर आहे तर ती पण आपल्याला स्टडी करायची आहे. तर ही एक सायक्लिक फॉर्ममध्ये असते, म्हणून आपण याला म्हणणार चक्रे. तर आपल्याला ते देखील कव्हर करायचं आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला जवळपास 4 ते 5 सायकल स्टडी करायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कार्बन सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे, ठीक आहे, त्यानंतर फॉस्फरस सायकल आहे, सल्फर सायकल आहे. तर ही सायकल पण आपल्याला कव्हर करायची आहे. आणि हे करत असतानाच बघा आणखी आपल्याला एक टॉपिक येतो, तो म्हणजे परिस्थितिकीय अनुक्रमण. आता बघा, हा जी पर्यावरणामध्ये आपल्याला एकदम डेव्हलपमेंट दिसते, एकदम एखादं घनदाट जंगल असते किंवा एखादं वाळवंट आहे किंवा एखादा पठारी प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे, तर त्याची जी डेव्हलपमेंट आहे ही अचानक झालेली नसते किंवा त्याच्या किंवा आपण काय म्हणणार की त्याची भूरूपे आहे. म्हणजे बघा, आपण भूगोलमध्ये हा टॉपिक स्टडी करतो. एखादं अंतर्गत क्रियेमुळे म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भात ज्या काही क्रिया चालतात तर त्यांच्यामुळे एखादी जरी भूरूपाची निर्मिती झाली असली तरी त्या भूरूपावर जे पर्यावरण मग तयार होतात, मग वेगवेगळे सजीव निर्जीव घटकांची त्यावर जी निर्मिती होते ती जे ओव्हरऑल पर्यावरण तयार होते आणि त्यांचं जे एक प्रकारचं कार्य चालते, तर हे सर्व आपल्याला सडनली डेव्हलप झालेलं दिसत नाही, तर हे स्टेप वाईज मॅनरनी तयार झालेलं असते. स्टेप वाईज मॅनरने यांची डेव्हलपमेंट झालेली असते. मग हेच म्हणजेच काय, तर परिस्थितिकीय अनुक्रमण. तर आपल्याला याचा देखील स्टडी करायचा आहे. म्हणजे लक्षात येत आहे का? बघा, आपण काय म्हणणार की सिम्पली एका कुठल्याही ॲक्टिव्हिटीमुळे एखादा पर्वतीय प्रदेश तयार झाला, एक पर्वत तयार झाला, पण काय होणार, कालांतराने हाच जो खडकाळ प्रदेश आहे या खडकाळ प्रदेशाचं रूपांतर आपल्याला घनदाट वनांमध्ये झालेलं दिसणार. तिथं जंगलांची निर्मिती झालेली दिसणार आणि याच घनदाट जंगलांमध्ये मग आपल्याला वेगवेगळे सजीव म्हणजे वेगवेगळे प्राणी पक्षी दिसणार, त्यानंतर वेगवेगळे निर्जीव घटक देखील दिसणार, यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असणार, यांचं एक प्रॉपर कार्य तिथे चालत असणार. मग ही जी डेव्हलपमेंट होत आहे ओव्हरऑल, तर ही डेव्हलपमेंट पण आपल्याला स्टडी करायची आहे, ठीक आहे. तर तोच टॉपिक येणार, तो म्हणजे मग परिस्थितिकीय अनुक्रमण. येत्या लक्षात. आणि त्यानंतर बघा, हे जे 10 पर्यंत आपले पॉईंट आहे, तर हे 10 पॉईंट आपले म्हणजेच बेसिक कन्सेप्ट असणार आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला एक प्रॉपर अंदाज येणार की नेमका हा विषय काय आहे, या विषयामध्ये कुठले कुठले घटक आहे आणि हा विषय कशाचा अभ्यास कशा पद्धतीने करतो, हे सर्व तुमचं क्लिअर होणार, ठीक आहे. मग आता इथपर्यंत जर का तुमचं बेसिक सर्व क्लिअर झालं, बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले की मग आपण कुठल्या पार्टकडे वळणार आहे, तर ते म्हणजे समस्या. बघा, हा कुठला पार्ट येणार, मग ते म्हणजे समस्या. आता बघा, आपल्याला माहीत आहे की ज्या पद्धतीने पर्यावरणची निर्मिती झालेली आहे, तर ही निर्मिती झाल्यानंतर जे पर्यावरण आहे ते आज म्हणजे आपल्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये जसंच्या तसं आहे का? नाही. यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे बदल घडून आलेले दिसतात आणि अजूनही बदल घडून येणं सुरू आहे, म्हणजे ही प्रक्रिया सुरू आहे. तर मग आता हे जे बदल घडून येत आहे, तर हा बदल 2 प्रकारचा आहे. काही पर्यावरणीय गोष्टींमध्ये किंवा पर्यावरणीय घटकांमध्ये झालेले बदल हे सजीवांसाठी किंवा मानवासाठी फायदेशीर होते, तर काही बदल हे नुकसानदायी देखील होते. मग त्यातून समस्या निर्माण होत आहे. मग एक्झॅक्ट ह्या सर्व बेसिक गोष्टींमध्ये म्हणजे सुरुवातीला जे तयार झालेलं पर्यावरण आहे, मानवाच्या हस्तक्षेपाव्यतिरिक्त किंवा मानवा हस्तक्षेपाशिवाय जे पर्यावरण होतं ते अशा प्रकारचं होतं, हे आपण आधी शिकणार. आणि त्यानंतर आता कुठे गोंधळ होत आहे, कुठे गडबड होत आहे आणि त्यामुळे ज्या समस्या तयार झालेल्या आहेत, तर ह्या समस्या कशा प्रकारच्या आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. तर त्यानंतर डायरेक्टली मग आपण समस्या सुरू करणार. मग आता या समस्यामध्ये बघा, तुम्हाला जे तुम्ही करंटमध्ये वाचतात हेच तुम्हाला सर्व समस्या आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. मग बघा, हवामान बदल हा काय आहे, त्यानंतर वेगवेगळे प्रदूषणे काय आहे, सर्व पर्यावरणीय समस्या आपल्याला यामध्ये स्टडी करायच्या आहे. त्यानंतर हरितगृह परिणाम आहे, ठीक आहे, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट, त्यामुळेच येणार क्लायमेट चेंज, त्यामुळेच येणार ग्लोबल वॉर्मिंग. तर हे सर्व पर्यावरणीय समस्या मग आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर बघा, तापमान वाढ, हिमावरण,
हिम वितळणं हा जो काही प्रक्रिया सुरू आहे, मग यासाठी पर्यावरणीय दृष्टीने कशा पद्धतीने कुठले घटक कारणीभूत आहे आणि त्यावर सोल्युशन काय आहे, तर हा पण आपण इथे विचार करणार आहे किंवा अभ्यास करणार आहे. त्यानंतर बघा ओझोन अवक्षय किंवा ओझोन अपक्षय हा टॉपिक आहे आपल्याला. जे तुम्ही जनरली ऐकलं असणार की ओझोनचा जो थर आहे तो विरळ होतोय, मग हे विरळ होत असताना त्याला कारणीभूत काय आहे, ओझोन डिप्लिशन म्हणजे काय एक्झॅक्टली. त्यानंतर ॲसिड रेन आम्ल वर्षा, फोटोकेमिकल स्मॉग, ओशन ॲसिडिफिकेशन म्हणजे सागरी आम्लीकरण हा जो आपल्याला वेगवेगळे समस्या आहे, हे सर्व यामध्ये आपल्याला स्टडी करायचे आहे. आणि बघा या व्यतिरिक्तही ओव्हरऑल वर्षभर चालू घडामोडींमध्ये ज्या काही पर्यावरणीय समस्या न्यूजमध्ये होतात त्या पण आपल्याला इथे कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे, मग हे झाल्यानंतर बघा काही सरकारी स्कीम असतात, गव्हर्नमेंट काही स्कीम आणतात किंवा कुठले इनिशिएटिव्ह आणतात, कुठले अवेअरनेस स्कीम आणतात की जेणेकरून ह्या समस्यांवर आपण काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे आणि यामध्ये लोक सहभागी असला पाहिजे, किंवा मग ह्या सर्व गोष्टींचं ॲनालिसिस कसं करायचं किंवा पर्यावरणाबद्दल जागरूकता कशी निर्माण करायची. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये सरकारचाही एक विशिष्ट असा रोल असतो, भूमिका असते. मग ते पण आपल्याला इथे कव्हर करायचं आहे. ठीक आहे, मग बघा इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा कन्सेप्ट आहे. आता हा कन्सेप्ट काय असते बघा, कुठल्याही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी करायची असली तर त्याचा डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट हा कोणाशी येतो, पर्यावरणाशी. म्हणजे सिम्पल मी तुम्हाला सांगते, जर आपल्याला एखादं धरण बांधायचं असलं किंवा सरकारला धरण बांधायचं असलं, आता मला सांगा धरण बांधणे हा मानवी विकासासाठी अत्यंत गरजेचा असा एक घटक आपण म्हणू. म्हणजे ओव्हरऑल तिथे जी काही कृषी आहे, शेती आहे, तिला फायदा होणार, त्यामुळे रोजगार निर्माण होणार, त्यानंतर ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्या एरियाची होणार असं आपण म्हणू. मग धरण बांधणं हा जर महत्त्वाचा असेल, मग जर का आपल्याला धरण बांधायचं आपण ठरवलं तर काय होणार, मानवाचा विकासाला जर आपण महत्त्व दिलं तर कुठेतरी धरण बांधण्यामुळे तिथे असलेले जे पर्यावरण आहे त्यावर विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसून येणार. बघा ते जे नदीवर धरण बांधल्या जात आहे, मग त्यामध्ये जेवढी सजीव घटक आहे मग त्यांचं काय होणार, किंवा या धरणाचा ती जी नदी प्रणाली आहे मग तिच्यावर काय विपरीत परिणाम होणार, प्रदूषण होणार का, आजूबाजूला जे पर्यावरण होतं किंवा जो एरिया होता, जे जंगल होतं, मग तिथे काही विपरीत परिणाम होणार का, तिथल्या प्राण्यांचं पक्ष्यांचं काही नुकसान होणार का. तर ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व असते. मग जेव्हा कुठलीही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी सरकार करायला जाते तर तेव्हा डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट, त्यांचा संघर्ष हा कशाशी येतो, तर पर्यावरणाशी. मग जर का आता बघा आपण पर्यावरणाला महत्त्व दिलं की नाही, नदीतले जे जलचर प्राणी आहेत, तिथल्या ज्या वनस्पती आहेत, ती जी ओव्हरऑल नदी प्रणाली आहे किंवा त्याच्या आजूबाजूला असलेलं जे काही जंगल आहे, वन आहे, ते महत्त्वाचं आहे, त्यांचं संवर्धन आपल्याला करायचं आहे. मग त्याला जर महत्त्व दिलं तर आपण धरण बांधणार नाही, धरण बांधलं नाही तर मग मानवी विकास होणार नाही. तर अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट हे आपल्याला आता इन जनरल बघायला मिळणार आहे किंवा आपण त्याचा अभ्यास करणार आहे. तर तिथे इन्व्हायरमेंट व्हर्सेस डेव्हलपमेंट असा हा कॉन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळतो. मग हे सर्व करत असताना आपण दोनपैकी एकाला सिलेक्ट करू शकत नाही. आपण असं म्हणणार नाही की नाही आम्हाला डेव्हलपमेंटच पाहिजे, इन्व्हायरमेंटवर आम्ही दुर्लक्ष करणार, किंवा आपण असंही म्हणणार नाही की नाही मग इन्व्हायरमेंट महत्त्वाचं आहे, पर्यावरण महत्त्वाचं आहे, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी होणार नाही. मग अशा वेळेस आपल्याला एक सुवर्ण मध्य साधायचा असतो आणि एक सोल्युशन जे काय करणार, दोन्हीही गोष्टींना इक्वल जस्टिस देणार, इक्वली न्याय देणार असं एक सोल्युशन आपल्याला काढायचं असते. मग त्यासाठी काय केलं जाते, सरकार वेगवेगळे इनिशिएटिव्ह आणतात किंवा सरकारचे वेगवेगळे रूल्स असतात की अशा पद्धतीने डेव्हलपमेंट करायची आहे की जेणेकरून तिथे डेव्हलपमेंट तर होणारच, म्हणजे मानवी विकास तर साधल्या जाणारच, पण तिथे आजूबाजूला जो काही पर्यावरणीय गोष्टी आहेत त्यांचंही नुकसान होणार नाही. मग त्यासाठी हे वेगवेगळे केलेले प्रयत्न आहे. मग त्यामध्ये आपण बघणार इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, त्यानंतर इन्व्हायरमेंटल क्वालिटी ॲश्युरन्स काय आहेत, त्यानंतर इन्व्हायरमेंटल लेबलिंग हे काय आहे, त्यानंतर इको मार्क हा कन्सेप्ट आहे. ते जनरली तुम्ही न्यूजपेपरमध्ये ऐकलेले असणार किंवा वाचलेले असणार. तर हे सर्व आपल्याला इथे बघायचं आहे की एक्झॅक्ट हे काय आहे आणि कशा प्रकारे काम करतात. त्यानंतर बघा इथपर्यंत हा जर पोर्शन झाला तर हा जो पोर्शन आहे तो म्हणजे आपले पहिले दोन पार्ट, ज्यामध्ये आपण बघणार होतो पर्यावरण आणि परिस्थितिकी. त्यानंतर आपल्याला सिलेबसमध्ये बघायचं आहे ते म्हणजे जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी हा पार्ट. मग आता बघा जैवविविधता हा कन्सेप्ट काय असते मी सिम्पली तुम्हाला सांगते की पर्यावरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आढळून येतात. आणि हे आता मी काय म्हणते, वेगवेगळ्या प्रकारचे सजीव म्हणजेच काय, सजीवांच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला दिसणार. मग ही जी विविधता त्यांच्यामध्ये आढळून येते यांचाही अभ्यास करणं काय असतात, महत्त्वाचं असतात किंवा ते गरजेचं असतात. तर यालाच आपण म्हणतो जैवविविधता. तर हे पण आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. मग आता ही पर्टिक्युलरली जैवविविधता म्हणजेच कशाची, तर जे सजीव घटकांमध्ये
ज्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला आढळून येतात, ज्या प्रजाती आढळून येतात ते. मग जैवविविधता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. मग त्याचे वेगवेगळे प्रकार, त्यांचं महत्त्व काय आहे, त्यांचं ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने झालं आहे, कुठे किती प्रजाती असतात, तर हे आपल्याला सर्व इथे डिटेलमध्ये बघायचं आहे. आणि आता आपल्याला माहीत आहे की ह्या ज्या काही पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत, तर या पर्यावरणीय समस्यांचा डायरेक्ट धोका हा सर्वात जास्त कोणाला होतोय, तर तो म्हणजे या विविध सजीवांच्या असलेल्या प्रजातींना. व अशा अनेक सजीवांच्या प्रजाती आहे की ज्या नष्ट झाल्या आहेत, ज्या नामशेष झालेल्या आहेत. मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्टडी करत असताना मग आपण काय बघणार की कुठल्या कुठल्या प्रजाती नामशेष झाल्या, कुठल्या प्रजातींना जास्त धोका आहे, मग त्यांना धोका निर्माण का होतोय, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहे की ज्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास घडून येत आहे. तर जैवविविधतेचा ऱ्हास हा कन्सेप्ट देखील आपल्याला बघायचा आहे. आणि जर का मग ह्या प्रजाती इतक्या महत्त्वाच्या आहे आणि त्यांना धोके निर्माण झाले, त्यांचा ऱ्हास होतोय, तर मग अशा वेळेस त्यांचं संवर्धन करणं देखील काय असते, महत्त्वाचं असते. म्हणजे त्यांना प्रोटेक्शन देणं हे पण महत्त्वाचं आहे. तर यामध्ये तिसरा पार्ट येणार मग संवर्धनचा. म्हणजे बघा, वन बाय वन आपण अगदी सिक्वेन्शियली स्टडी करतोय. सुरुवातीला आपण बघणार जैवविविधता म्हणजे काय, त्यानंतर मग आपण बघणार की ह्या जैवविविधतेचा ऱ्हास कशामुळे होतोय, कशामुळे प्रजाती नामशेष होत आहेत, कोणते घटक कारणीभूत आहेत ते. आणि ते बघितल्यानंतर मग आपण थर्ड स्टेप काय बघणार आहे की जर यांचा ऱ्हास होतोय तर यांचं संवर्धन करणं काय आहे, महत्त्वाचं आहे. मग त्यांचं संवर्धन आपण कशा प्रकारे करायला पाहिजे, मग संवर्धनाचे वेगवेगळे प्रकार देखील आपल्याला बघायचे आहे. आणि त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट येतो तो म्हणजे हा, ज्यावर दरवर्षी तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसून येणार. ते बघा, वन्यजीव अभयारण्य, त्यानंतर राष्ट्रीय उद्याने, जीवावरण राखीव क्षेत्र, संवर्धन राखीव क्षेत्र, लोकसमुदाय राखीव क्षेत्र, त्यानंतर महाविविधता केंद्र आहे, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हा कन्सेप्ट आहे, त्यानंतर जागतिक वारसा स्थळे, जैवविविधता वारसा स्थळे, परिसंस्था संवेदनशील क्षेत्र, त्यानंतर पक्षी क्षेत्र. तर हे सर्व संवर्धनाचे प्रकार आहेत की हे म्हणजे कसे प्रकार की ह्या वेगवेगळ्या गोष्टींच्या मार्फत आपण वेगवेगळ्या प्रजातींचं संवर्धन करू शकतो. तर त्याचे हे प्रकार आहेत, तर हे देखील आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. ठीक आहे, येत्या काय लक्षात. आणि त्यानंतर मग बघा, या व्यतिरिक्तही सरकारचे अनेक असे कार्यक्रम असतात, प्रकल्प किंवा काही मोहीम असतात, तर त्या आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ज्यामध्ये बघा, व्याघ्र प्रकल्प हा कन्सेप्ट येणार, त्यानंतर गेंडा संवर्धन, तर मग गेंडा प्रकल्प, तर असे वेगवेगळे ज्या मोहीम असतात किंवा हत्ती प्रकल्प आहे, तर हे सर्व आपल्याला या पार्टमध्ये कव्हर करायचे आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मग हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला अहवाल बघायचा आहे, वनस्थिती अहवाल, ज्यावर प्रश्न विचारले जातात, फॉरेस्ट रिपोर्ट, जे ओव्हरऑल आपल्या देशामध्ये मग हे जे ओव्हरऑल पर्यावरण आहे, जैवविविधता आहे, तर यामध्ये काय सध्याची स्थिती आहे याचा आपल्याला एक ओव्हरलुक देणार. त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे इथून लागणार मग आपला लास्ट पार्ट, तो म्हणजे कायद्यांचा. मग आपल्याला संपूर्ण केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे आणि काही महत्त्वाचे असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कायद्यांचा देखील अभ्यास करायचा आहे, कारण कायद्यांवर देखील बरेचदा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर कायदे बघितल्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संस्था बघायच्या आहे. जसं तुम्हाला माहीत असेल युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे, त्यानंतर IUCN आहे, त्यानंतर रामसर साईट आहे. तर ह्या सर्व संस्था आणि ह्या सर्व संस्थांनी घेतलेले निर्णय म्हणजेच प्रोटोकॉल, त्यांचे करार, हे देखील आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. तर अशा प्रकारे ओव्हरऑल तुम्हाला पर्यावरणचा हा सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे. तर आपला जो सिलेबस आहे तर तो अशा प्रकारे आहे, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे हे असे टॉपिक्स आहे आणि हे टॉपिक या सिक्वेन्सनी आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर आय रिअली होप की तुम्हाला आजचं हे सेशन महत्त्वाचं वाटलं असेल किंवा तुम्हाला याचा फायदा एक प्रकारे झालेला असेल. तर तुम्हाला काही क्युरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेशनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.